नमस्कार, सी 24 तास मध्ये आपलं स्वागत. एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. आंबेगाव, जुन्नर आणि खेड तालुक्यातील महामार्गावरचे अनेक पूल धोकादायक स्थितीत, सरकारचं होतंय दुर्लक्ष. अबू आझमी यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ सोलापूरमध्ये निदर्शने. अबू आझमी आणि वारिस पठाण यांच्या पोस्टरला जोडे मारो आंदोलन. एकनाथवाडीमध्ये गेल्या वर्षभरापासून 3 फेजची वीज बंद. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं धरणे आंदोलन. आणि महागाव इथे पीक विमा घेण्यास बँक आणि महा ई सेवा केंद्र करते टाळाटाळ. शेतकऱ्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष. बदलत्या युगाबरोबर चालणारी अत्याधुनिक आणि परिपूर्ण वृत्तवाहिनी सी 24 तास. वृत्तवाहिनीला 3ऱ्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक सी 24 तास वृत्तवाहिनीला 3रा वर्धापनानिमित्त पोलीस दलातर्फे हार्दिक शुभेच्छा. आणि 3रा वर्धापन दिन निमित्त पोलीस रावरी पोलीस स्टेशन कडून जनतेला असे आवाहन करतो की कृपया आपला ATMचा नंबर कोणालाही सांगू नका, OTP नंबर देऊ नका. त्याचप्रमाणे हिंदीमध्ये येणारे कॉल फेक कॉल असतात. कुठल्याही बँकेचं कन्फर्मेशन केल्याशिवाय कुठल्याही प्रकारचा नंबर त्यांना देऊ नका. त्याचप्रमाणे महिलांना माझी विनंती आहे की सार्वजनिक ठिकाणी वावरताना सतर्क राहा. बिगर नंबरची मोटरसायकल टेरणी करत असते त्याच्यावर लक्ष द्या. आणि शक्यतो आपण दागिने हे झाकून वापरा. पदराखाली झाकलेले चांगले राहतील. त्याचप्रमाणे नकली प्रकारचे जर दागिने वापरले तर अतिशय चांगलं राहील. तसेच मोटरसायकल चोरीच्या बाबतीत घटना ज्या रावरीमध्ये घडतात त्या संदर्भाने सर्व नागरिकांना माझं आव्हान आहे, कृपया आपण हँडल लॉक बरोबर फ्रंटच्या चाकाला एक लॉक येतं, ते लॉक विकत घ्या. 100-150 रुपयातच पडतं, पण आपली सेफ्टी, आपली गाडी सेफ राहू शकते. तसेच ज्या रोजच्या काही घटना घडतात दहशतवादीच्या, त्याचप्रमाणे छेडछाडीच्या, जसं मुलींवर आपला घरचा जो प्रभाव असतो, मुलींकडे लक्ष जास्त दिलं जातं, त्याचप्रमाणे प्रत्येक आईवडिलांनी जर आपल्या मुलाला चांगले संस्कार दिले, त्या मुलीसारखंच समजून सांगितलं तर या घटना टळू शकतात. आपल्याला नवीन पिढी घडवायची आहे, बिघडवायची नाही. या उद्देशाने सर्वांनी, जसं प्रत्येक मुलीला भाऊ असतो त्याप्रमाणे मुलाला सांगा तू पण कोणाचा तरी भाऊ आहे. आणि असे चांगले जर संस्कार दिले तर या घटना आपण टाळू शकतात आणि पुढची चांगली पिढी घडू शकतात. धन्यवाद. बदलत्या युगाबरोबर चालणारी अत्याधुनिक आणि परिपूर्ण वृत्तवाहिनी सी 24 तास. वृत्तवाहिनीला 3ऱ्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक नमस्कार, मी सायली रमेश वांजळे, प्रभाग क्रमांक 32 ब मधली नगरसेविका. आणि सी 24 तासला नुकत्याच आत्ता येणाऱ्या 15 ऑगस्टला 3 वर्ष पूर्ण होत आहे. तर सी 24 तासला माझ्या आणि माझ्या कुटुंबियांकडून खूप साऱ्या शुभेच्छा. आणि असंच त्यांची प्रगती व्हावं अशी मी श्रीमती दगडूशेठ चरणी प्रार्थना करते. आणि 15 ऑगस्टच्या सगळ्या भारतीयांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप माझ्याकडून शुभेच्छा. धन्यवाद. बदलत्या युगाबरोबर चालणारी अत्याधुनिक आणि परिपूर्ण वृत्तवाहिनी सी 24 तास. वृत्तवाहिनीला 3ऱ्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक नमस्कार, मी गणेशाच्या बद्दल तुम्ही बघताय सी 24 तास. 15 ऑगस्टला वर्धापन दिवसाचे तुम्हाला 3 वर्ष कंप्लीट शुभेच्छा. शुभेच्छा. 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिवस आहे, त्याची शुभेच्छा. थँक्यू. सत्यम शिवम सौंदर्यम हे ब्रीद असलेले अहमदनगर शहरातील सौंदर्य आभूषणांनी सजलेलं दालन SG कायगावकर सुवर्ण क्षणांसाठी सुदृढ नात्यांच्या बंधातून निर्मळ नाती जपत आणि विश्वासाची परंपरा कायम ठेवत साजरा करत आहे 80वा वर्धापन दिन सोहळा. अनमोल नात्यांचे सोनेरी दिवस. त्यानिमित्त SG कायगावकर आमच्या सन्माननीय ग्राहकांसाठी घेऊन आलेत दागिन्यांच्या मजुरीवर घसघशीत सूट. सोने चांदीच्या दागिन्यांच्या मजुरीवर 25% सूट.
हिरे प्लॅटिनमच्या दागिन्यांच्या मजुरीवर 50% सूट. याशिवाय दररोज एका भाग्यवंताला दागिन्यांच्या मजुरीवर तब्बल 100% सूट. 24 जुलै ते 21 ऑगस्ट 2017 पर्यंत बदलत्या फॅशन नुसार अद्ययावत अलंकार, नाविन्यपूर्ण मनमोहक डिझाईन्स, सर्टिफाईड हिऱ्यांचे अलंकार. SG कायगावकर सराफ अँड ज्वेलर्स. 80व्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त अहमदनगर शहरातील दोन्ही दालनं विनम्र सेवेसाठी सज्ज आहेत. बुधवारी सुद्धा सुरूच राहणार. त्वरा करा. डिस्काउंट कालावधी 24 जुलै ते 21 ऑगस्ट 2017 पर्यंत. SG कायगावकर सुवर्ण क्षणांसाठी, सराफ बाजार आणि नगर मनमाड रोड, सावेडी, अहमदनगर. बातमीपत्रात आपलं स्वागत. पाहूया सविस्तर वृत्त. सावित्री पूल दुर्घटनेला 1 वर्ष पूर्ण होत आहे. दुर्घटनेनंतर राज्यामधील सर्व पुलांचं सर्वेक्षण करण्यात येईल असं राज्य सरकारनं जाहीर केलं होतं. मात्र अद्यापही आंबेगाव, जुन्नर आणि खेड तालुक्यातील पुणे-नाशिक महामार्गावरील अनेक पूल धोकादायक स्थितीमध्ये आहेत. मात्र याकडे सरकारचं दुर्लक्ष झालंय. त्यामुळे पुन्हा मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता वर्तवली जाते. सावित्री पूल दुर्घटनेमध्ये 40 निष्पाप प्रवाशांचा बळी गेला होता. या दुर्घटनेमधनं राज्य सरकारनं कोणताही धडा घेतलेला दिसत नाहीये. खेड तालुक्यामधनं वाहणारी भीमा नदी, आंबेगाव तालुक्यामधनं वाहणारी घोड नदी तर जुन्नर तालुक्यामधनं वाहणाऱ्या मीना नदीवर अनेक ठिकाणी पूल धोकादायक अवस्थेमध्ये आहे. या पुलांची गेल्या कित्येक वर्षांपासून साधी डागडुजी देखील करण्यात आली नाहीये. यातील बहुतांश पुलांची बांधकामं ब्रिटिशकालीन असल्यानं त्यांना 100 पेक्षाही जास्त वर्ष उलटून गेली आहेत. मी आता पुणे नाशिक महामार्गावर उभा आहे आणि माझ्या मागे तुम्ही बघू शकता हा घोड नदीवरील पूल. या पुलाला 100 वर्ष पूर्ण होऊनपेक्षा अधिक काळ झालेला आहे. मात्र सावित्री नदीवरील पुलाला दुर्घटना होऊन वर्ष पूर्ण झाली तरी शासनाने या पुलाचे साधे स्ट्रक्चर ऑडिटसुद्धा केले नाही. शासन या घोड नदी पुलाची दुर्घटना होण्याची वाट पाहते का, असा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिकांना पडलेला आहे. आम्हा राजगुरूंवासियांना सगळ्यात मोठी अडचण म्हणजे हा ब्रिटिशकालीन पूल. त्या ब्रिटिशकालीन पुलाची एवढी दयनीय अवस्था झालेली आहे. त्या ब्रिटिशकालीन पुलाची पूर्णपणे जी क्षमता आहे, कॅपॅसिटी आहे, ती पूर्णपणे संपलेली आहे. आणि राजगुरुनगर शहर हे त्या आपल्या शहीद हुतात्मा राजगुरूंची जन्मभूमी आणि कर्मभूमी म्हणून ओळखली जाते. या ठिकाणी प्रशासन गांभीर्याने दुर्लक्ष करीत आहे. हा ब्रिटिशकालीन पूल खूप जुना झालेला आहे. याकडे प्रशासनाने वेळेत लक्ष देऊन त्याचा गांभीर्याने विचार करून त्याची पर्यायी व्यवस्था करायला पाहिजे. राजगुरुनगर वासियांना सगळ्यात मोठी अडचण म्हणजे वाहतुकीची समस्या भेडसावत आहे. त्याची व्यवस्था कुठल्याही प्रकारची पर्यायी व्यवस्था प्रशासनाने केलेली नाही आहे. आणि प्रशासन ज्याप्रमाणे कृष्णा नदीवरती जी घटना घडली त्या घटनेला पूर्णपणे प्रशासन जबाबदार होतं. त्याच पद्धतीने या घटनेची वाट पाहते का प्रशासन, अशी नागरिकांना एक समस्या भेडसावत आहे. राजगुरुनगरवासियांना ही समस्या भेडसावत आहे. ज्या पद्धतीने त्या कृष्णा नदीवरती नाहक बळी गेले त्या पद्धतीने या ठिकाणी तुम्ही बळी घेणार आहात का? या ब्रिटिशकालीन पुलाची एवढी दयनीय अवस्था, हा कधी पण ब्रिटिशकालीन पूल पडू शकतो. याच्यावरती पूर्णपणे पर्यायी व्यवस्था म्हणून प्रशासनाने काहीच पर्यायी व्यवस्था केलेली नाही आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने विचार केला पाहिजे आणि त्याची पर्यायी व्यवस्था केली पाहिजे. बायपासची व्यवस्था राजगुरुनगरवासियांना केलेली आहे, पण कुठल्याही प्रकारचं अजून या ठिकाणी काम चालू झालेले नाही आहे. आणि त्या पद्धतीने प्रशासनाने वेळीत पावलं उचलून या घटनेकडं लक्ष दिलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाची समस्या म्हणजे टोल. या टोलवरती नागरिकांचं प्रचंड नुकसान, बेसुमार लूट केली जात आहे आणि या ठिकाणी प्रशासन लक्ष देत नाही आहे. प्रशासनाने याकडे लक्ष दिलं पाहिजे, ही लूट थांबवली पाहिजे आणि नागरिकांना चांगली व्यवस्था निर्माण करून द्यायला पाहिजे. आणि कुठल्याही प्रकारचं प्रशासन या ब्रिटिशकालीन पुलाकडे लक्ष देत नाही. हा कधीही पूल जुना झालेला आहे, पडू शकतो.
त्यामुळे वेळेतच पावले उचलून प्रशासनाने याकडे लक्ष देऊन आणि त्यावरती पर्यायी व्यवस्था करायला पाहिजे. तुमचं नाव काय? माझं नाव रमेश टोपे, मी राजगुरुनगरचाच रहिवासी आहे. हे पूल वाहतुकीसाठी धोकादायक आहेत. या पुलांवरती अनेक ठिकाणी झाडे वाढली आहेत, तर काही प्रमाणात बांधकाम कोसळण्यास सुरुवात झाली आहे. जुन्नर, आंबेगाव आणि खेड तालुक्यामध्ये सह्याद्री पर्वतरांगांमुळे अतिवृष्टी होतीये. या ठिकाणी नद्यांना नियमित पूर येतो. पुणे नाशिक महामार्गावरील जुन्नर तालुक्यातील नारायणगाव जवळील मीना नदीच्या पुलावर आपण उभे आहात. मीना नदी पूल हा 100 वर्ष जुना ब्रिटिशकालीन पूल आहे. मात्र हा पूल आता शेवटच्या घटका मोजत आहे. आता महाड येथील सावित्री पुलाच्या दुर्घटनेनंतर ब्रिटिशकालीन पुलांचे प्रश्न ऐरणीवर आले होते. दुर्घटनेला 1 वर्ष पूर्ण होऊनही अजूनही नारायणगाव येथील या पुलाचे स्ट्रक्चर ऑडिट झालेले नाही. आता शासन कोणती मोठी दुर्घटना व्हायची वाट पाहत आहे का, असा प्रश्न येथील प्रवाशांना नागरिकांना पडला आहे. शेरुकडे मी इथलं नारायणगाव रहिवासी आहे. हे ब्रिटिशकालीन पूल झालेले आहे, तयार 100 वर्ष पूर्ण झालेले आहे. तर शासनाने आता ऑडिट करून किंवा मालसारखी दुर्घटना घडू नये एवढं शासनाला. ILFS या कंपनीला पुणे नाशिक महामार्ग चौपदरीकरणाचं काम दिलं गेलंय. मात्र हे काम संथ गतीनं सुरू आहे. अनेक ठिकाणी ते अपूर्ण आहे. तर सद्यस्थितीमध्ये याच पुलावरनं मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू आहे. नागरिकांना जीव मुठीत धरून या पुलावरनं प्रवास करावा लागतोय. त्यामुळे राज्य सरकार आणि ILFS कंपनी पुन्हा सावित्रीसारखी दुर्घटना घडण्याची वाट पाहतीये काय? त्यावेळी राज्य सरकारनं जाहीर केल्याप्रमाणे बांधकाम विभागानं राज्यामधील सर्व पुलांचं सर्वेक्षण केलंय. जर अशा पुलांचं सर्वेक्षण झालं तर नव्यानं पूल का बांधण्यात आले नाहीत, की नेहमीप्रमाणे बोलाची भात आणि बोलाची कडी करण्याचा प्रयत्न राज्य सरकारनं केलाय, असे एक ना अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहेत. सावित्री नदीवरील पूल दुर्घटनेला आज 1 वर्षापेक्षा अधिक काळ लोटला. या दुर्घटनेमध्ये 40 प्रवाशांना स्वतःचे प्राण गमवावे लागले होते. तेव्हापासून ब्रिटिशकालीन पुलांचा मुद्दा हा ऐरणीवर आला आहे. त्याचप्रमाणे पुणे नाशिक महामार्गावरची खेड तालुक्यामध्ये राजगुरुनगर जवळ असणारा भीमा नदीवरचा पूल, आंबेगाव तालुक्यातील कळंबजवळ असणारा घोड नदीवरचा पूल, त्याच पद्धतीने जुन्नर तालुक्यातील नारायणगाव जवळ असणाऱ्या मीना नदीवरील पूल, हे सर्व पूल ब्रिटिशकालीन आहेत. शासनाने पुणे नाशिक महामार्ग चौपदरीकरणाचा निर्णय घेतला. मात्र हे काम अजूनही पूर्ण झालेले नाही. शासनाने ILFS या कंपनीला हे काम करण्याचा ठेका दिला. मात्र कंपनीने काही प्रमाणात काम केल्यानंतर टोल वसुली राजरोसपणे चालू केली. आज काम काही प्रमाणात अपूर्ण आहे, तरी टोल ही वारेमाप वसूल करण्याचं काम ILFS कंपनी करत आहे. हे पूल आता शेवटच्या घटका मोजत आहे. या पुलांची दुर्घटना होण्याची वाट हे ILFS कंपनीचे ठेकेदार आणि शासन पाहत आहे का, असा प्रश्न आता स्थानिक नागरिकांना पडला आहे. त्यामुळे या ठिकाणचे स्थानिक प्रतिनिधी असतील, प्रशासन असेल किंवा स्थानिक नेते असतील, या सर्व लोकांनी या प्रकारामध्ये लक्ष घालून यावर काहीतरी तोडगा काढावा. अन्यथा या ठिकाणी मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ब्युरो रिपोर्ट C24 तास, पुणे. 9 ऑगस्ट रोजी मुंबई येथे होणाऱ्या मराठा क्रांती मोर्चाच्या जनजागृतीसाठी पाथर्डी सकल मराठा समाजाच्या वतीनं शहरामधनं मोटरसायकल रॅली काढण्यात आली. 9 ऑगस्ट रोजी मुंबई येथे होणाऱ्या मराठा क्रांती मोर्चाच्या जनजागृतीसाठी पाथर्डी सकल मराठा समाजाच्या वतीनं शहरामधनं मोटरसायकल रॅली काढण्यात आली आहे. 9 ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये राज्यामधील विविध भागामधनं सकल मराठा समाजाचा मोर्चा निघणार आहे. त्या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी राज्यामध्ये ठिकठिकाणी समाजाची जनजागृती करून मोर्चामध्ये सहभागी होण्याचं आवाहन करण्यात येत आहे. त्यानिमित्तानं पाथर्डीमध्येही या मोटरसायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. नुकतीच शहरातील शासकीय विश्रामगृहापासून रॅली काढण्यात आली. रॅली दरम्यान वसंतराव नाईक, छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलंय. नाईक चौक, अजंठा चौक, गांधी चौक, कसबा पेठ, शिवाजी पुतळा, आंबेडकर चौक मार्गे नवीन बसस्टँड परिसरामध्ये रॅली विसर्जित करण्यात आली आहे. आयोजकांच्या वतीनं शशिकांत बोरुडे, संतोष ढोले यांनी या मोर्चाचं आयोजन आणि नियोजनाबाबत अधिक माहिती दिली आहे. आज पाथर्डी शहरामध्ये
मराठा समाजाने जो 9 ऑगस्ट 2017 या ठिकाणी मुंबई या ठिकाणी आपल्याला जो क्रांती मोर्चा न्यायचा आहे त्या संबंधित जनजागृतीसाठी पाथर्डी शहरामध्ये आम्ही मराठा समाजाच्या सर्व सुशिक्षित तरुणांनी एकत्र मिळून एक 500 मोटरसायकलची रॅली काढून जनजागृतीचा कार्यक्रम आज हाती घेतलेला आहे. त्या माध्यमातून आम्ही सर्व समाजांना हा संदेश देत आहोत व हा मोर्चा आम्हाला यशस्वी करण्यासाठी सगळ्या वेगवेगळ्या समाजाने आम्हाला मोठ्या प्रमाणात सहकार्य करावे आणि या समाजाने सुद्धा आपल्या या मोर्चाच्या माध्यमातून आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी सरकार दरबारी या सगळ्या मागण्या पोहोचवण्यासाठी आम्हाला या सर्व समाजाने सुद्धा साथ द्यावी आणि आपल्या पाथर्डीतील सर्व तरुणांनी एकत्र येऊन 9 ऑगस्टचा हा मोर्चा आहे हा यशस्वी करण्यासाठी पाथर्डीपासून तर मुंबईपर्यंत हा कशा पद्धतीने शांततेत आणि कुठल्याही प्रकारचं गैरवर्तन होणार नाही यासाठी सर्व मार्गदर्शन म्हणून आज आम्ही या पाथर्डी शहरातून एक रॅली काढली. या रॅलीमध्ये पाथर्डी तालुक्यातील सर्व राजकीय वेगवेगळ्या पक्षाचे पुढारी वेगवेगळ्या पक्षाचे सर्व संयोजक या ठिकाणी हजर होते आणि या रॅलीतून चांगल्या प्रकारचा संदेश आम्ही देण्याचा या शहराला प्रयत्न केलेला आहे. सकल मराठा समाजाच्या वतीने पाथर्डीतून 9 ऑगस्टच्या मुंबईच्या मोर्चासाठी किमान आम्ही 50 मोठाले वाहनं म्हणजे ज्यामध्ये 4 चाकी वाहनं हे इथून घेऊन जाणार आहोत आणि जे लोक आहेत वर्षानुवर्षे मराठा समाजाला कोणत्याही प्रकारचं आरक्षण नाही आणि बऱ्याच शैक्षणिक आणि नोकरी या संदर्भात लोकांची हेळसांड होते. आज 1 वर्षापूर्वी कोपर्डी येथील झालेल्या घटनेच्या कारणाने सर्व समाज एकत्र आला व त्या ताईच्या मृत्यूच्या निषेधार्थ लोकांनी एकत्र येऊन सर्व समाजाने मराठा आरक्षण व कोपर्डीतील नराधमांना फाशीची शिक्षा यासाठी 1 वर्षापूर्वी पूर्ण जिल्ह्यातून मोर्चे काढले होते आणि तरी या सरकारने त्याचा कोणताही विचार न करता 1 वर्ष हा प्रश्न प्रलंबित ठेवला आहे. यासाठी संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून सर्व जिल्ह्यातील मराठा बांधव 9 ऑगस्ट 2017 रोजी मुंबई येथे भव्य स्वरूपात असा मोर्चा निघणार आहे. त्यासाठी तालुक्यातील लोकांना जनजागृती होण्यासाठी सर्व मराठा बांधवांनी येथे पाथर्डी शहरात एक भव्य अशा रॅलीचं नियोजन केलं जेणेकरून समाजाला 9 तारखेच्या या मोर्चाबद्दल माहिती होईल आणि जास्तीत जास्त समाज मुंबईला 9 ऑगस्टला येईल अशी अपेक्षा आहे. मुकुंद लोहिया, C24 तास, पाथर्डी. या ठिकाणी वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. C24 तास या वृत्तवाहिनीला 3ऱ्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक श्री रामदास शिंदे, उपाध्यक्ष कृती समिती जिल्हा पुणे. श्री बाळासाहेब शितकल, कार्याध्यक्ष कृती समिती तालुका आंबेगाव. श्री नंदकुमार चव्हाण, अध्यक्ष कृती समिती तालुका आंबेगाव. श्री राजेंद्र मंडिक, उपाध्यक्ष कृती समिती तालुका आंबेगाव. श्री अंकुश गोफळे, सचिव कृती समिती तालुका आंबेगाव. श्री हनुमंत रोडे, सदस्य कृती समिती तालुका आंबेगाव. श्री रामदास रोडे, युवाध्यक्ष कृती समिती तालुका आंबेगाव. आणि अखिल महाराष्ट्र बेरड बेडर रामोशी समाज कृती समिती आंबेगाव तालुका आणि पुणे जिल्हा उपाध्यक्ष. बदलत्या युगाबरोबर चालणारी अत्याधुनिक आणि परिपूर्ण वृत्तवाहिनी C24 तास. वृत्तवाहिनीला 3ऱ्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक C24 तास या वृत्तवाहिनीच्या वर्धापन दिनाला मी वैयक्तिक मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि सर्वसामान्य गोरगरीब माणसासाठी वृत्तवाहिनीने जे काम चालवलेले आहे ते निश्चितच वाखाणण्याजोगं आहे. सामान्य माणसाला न्याय देण्यासाठी ही वृत्तवाहिनी रात्रंदिवस धडपड करते. त्या निमित्तानं त्याला वर्ष पूर्ण होते तर मी माझ्यातर्फे मनपूर्वक शुभेच्छा देतो. C24 तास या वृत्तवाहिनीला 3ऱ्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक श्री संजय चासकर, शिवसेना विभाग प्रमुख, कळंब चांडोली जिल्हा परिषद गट.
सत्यम शिवम सौंदर्यम हे ब्रीद असलेले अहमदनगर शहरातील सौंदर्य आभूषणांनी सजलेलं दालन SG कायगावकर सुवर्ण क्षणांसाठी सुदृढ नात्यांच्या बंधातून निर्मळ नाती जपत आणि विश्वासाची परंपरा कायम ठेवत साजरा करत आहे 80वा वर्धापन दिन सोहळा. अनमोल नात्यांचे सोनेरी दिवस. त्यानिमित्त SG कायगावकर आमच्या सन्माननीय ग्राहकांसाठी घेऊन आलेत दागिन्यांच्या मजुरीवर घसघशीत सूट. सोने चांदीच्या दागिन्यांच्या मजुरीवर 25% सूट. हिरे प्लॅटिनमच्या दागिन्यांच्या मजुरीवर 50% सूट. याशिवाय दररोज एका भाग्यवंताला दागिन्यांच्या मजुरीवर तब्बल 100% सूट. 24 जुलै ते 21 ऑगस्ट 2017 पर्यंत. बदलत्या फॅशन नुसार अद्ययावत अलंकार, नाविन्यपूर्ण मनमोहक डिझाईन्स, सर्टिफाईड हिऱ्यांचे अलंकार. SG कायगावकर सराफ अँड ज्वेलर्स. 80व्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त अहमदनगर शहरातील दोन्ही दालनं विनम्र सेवेसाठी सज्ज आहेत. बुधवारी सुद्धा सुरूच राहणार. त्वरा करा. डिस्काउंट कालावधी 24 जुलै ते 21 ऑगस्ट 2017 पर्यंत. SG कायगावकर सुवर्ण क्षणांसाठी सराफ बाजार आणि नगर मनमाड रोड, सावेडी, अहमदनगर. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढची बातमी. वंदे मातरम म्हणण्यास नकार देणाऱ्या राष्ट्रद्रोही प्रवृत्तीच्या निषेधार्थ भाजपच्या वतीनं सोलापूरमधील टिळक चौकामध्ये निदर्शने करण्यात आली आहेत. यावेळी अबू आझमी आणि वारिस पठाण यांच्या पोस्टरला जोडे मारो आंदोलन करण्यात आलंय. समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी आणि MIMचे आमदार वारिस पठाण यांनी वंदे मातरम म्हणण्यास नकार दिला. इस्लाम धर्म वंदे मातरम म्हणण्यास परवानगी देत नसल्याचं सांगत अबू आझमी यांनी देशाबाहेर काढलं तरी चालेल पण वंदे मातरम म्हणणार नाही अशी भूमिका घेतली. त्यांच्या या वक्तव्यावरती विधानसभेमध्ये गोंधळ उडाला. दरम्यान सोलापूर शहर भाजपच्या वतीनं वंदे मातरम म्हणण्यास नकार देणाऱ्या राष्ट्रद्रोही प्रवृत्तीच्या विरोधामध्ये टिळक चौकामध्ये निदर्शने करून आमदार अबू आझमी आणि आमदार वारिस पठाण यांच्या पोस्टरला जोडे मारो आंदोलन करण्यात आले. यावेळी जोरदार घोषणाबाजीनं परिसर दणाणून सोडण्यात आला. जातीच्या नावाखाली, धर्माच्या नावाखाली अशा प्रकारची विषवल्ली कुणी प्रेरण्याचा प्रयत्न करत असतील तर या देशातली सुजाण जनता ते हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही. मुस्लिम समाजामध्ये, मुस्लिम धर्मामध्ये वंदे मातरम म्हणणं म्हणजे चुकीचं आहे असं कुठल्याही धर्मग्रंथामध्ये लिहिलेलं नाही. इम्रान सय्यद, C24 तास, सोलापूर. भारतीय जनता पार्टीचे पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य, माजी पुणे जिल्हा उपाध्यक्ष भानुदास नाना काळे यांचा 60वा वाढदिवस नुकताच संपन्न झालाय. या प्रसंगी काळे यांच्या वतीनं घोडेगाव येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये रुग्णांना फळांचं वाटप, बालकाश्रमामधील मुलांना खाऊचं वाटप तसेच गरिबांना मदत असे उपक्रम राबवण्यात आलेत. अत्यंत साध्या पद्धतीनं त्यांनी त्यांचा वाढदिवस साजरा केलाय. भारतीय जनता पार्टीचे पुणे जिल्हा नियोजक समितीचे सदस्य, माजी पुणे जिल्हा उपाध्यक्ष, पुणे जिल्ह्यातील एक प्रभावी नेतृत्व आणि नेहमी हसतमुख व्यक्तिमत्व असणारे भानुदास नाना काळे यांच्या 60व्या वाढदिवसानिमित्त घोडेगाव येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये सर्व रुग्णांना फळांचं वाटप करण्यात आलंय. अतिशय साध्या पद्धतीनं त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. तसेच सायंकाळी पल्सटिका येथील बालकाश्रमामधील मुलांना खाऊचं वाटप करण्यात आलं आणि अन्य ठिकाणी गोरगरीब नागरिकांना सढळ हातानं मदत करून त्यांच्यासोबत दिवस घालवून भानुदास काळे यांनी आपला 60वा जन्मदिवस साजरा केलाय. भानुदास नाना हे गेली अनेक वर्ष सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये काम करतायत. मंचर येथील जाधवमाळा रस्त्याच्या कामांच्या योजनेमध्ये त्यांनी मोठं योगदान दिलंय. त्यांच्या जिल्हा नियोजन समितीच्या निधीमधनं आत्तापर्यंत तब्बल 50 लाखांची कामे तालुक्यामध्ये झाली आहेत आणि पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या प्रयत्नामधनं आपण अजूनही खूप कामे करणार आहोत असं त्यांनी याप्रसंगी सांगितलंय. माझ्या आयुष्यातला एक आनंदाचा दिवस. वयाच्या 60व्या वर्षामध्ये पदार्पण करताना तुमच्या सगळ्यांचं मला प्रेम लाभलं. त्या प्रेमाच्या माध्यमातून एक सुवर्णाक्षरांनी लिहावा असा आजचा दिवस माझ्या दृष्टीने आहे. आजच्या ह्या कार्यक्रमामध्ये
खरं वास्तविक काहीच करायचं नाही. माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुचवल्याप्रमाणे कुठे फ्लेक्स लावायचे नाही, काही नाही किंवा जाहिरातबाजी करायची नाही. त्याचा जो खर्च होईल तो मुख्यमंत्री निधीच्या माध्यमातून, मुख्यमंत्री सहाय्य निधीच्या माध्यमातून वापरायचा, गोरगरिबांसाठी वापरायचा असा एक संकल्प सोडलेला होता. ते अनुकरण माननीय मुख्यमंत्र्यांनी केलं आणि मलाही त्याच पद्धतीने जायचं होतं. परंतु हरहुन्नरी कार्यकर्ते की ज्यांना उत्साह आहे, माझ्याविषयी प्रेम आहे, आपुलकी आहे, संजय काळे ज्या वेळेला ग्रामीण रुग्णालयामध्ये काही कामानिमित्त गेले, तिथल्या स्टाफला भेटल्यानंतर त्यांनी एक सहज विषय काढला, कारण आनंद उद्या वाढदिवस आहे आणि दरवर्षी ते फळ वाटप करायला इथं येत असतात. त्यांनी फोन केल्यानंतर एक औपचारिकता म्हणून या तालुक्यातले अनेक कार्यकर्ते, त्यामध्ये संजय शेट असतील, गणेश असतील, अजित काळे असेल, संजय, जयेश, अमोल, हे सगळे कार्यकर्ते, अमोल शेवाळे असेल, हे सगळे कार्यकर्ते आले आणि आम्ही त्या ग्रामीण रुग्णालयामध्ये रुग्णांसाठी फळ वाटप केलं. परंतु याचा एक उद्देश असा होता, एक छोटासा कार्यक्रम आहे, परंतु ज्यावेळेला माननीय पंतप्रधानांचा वाढदिवस असेल त्यावेळेला एक संकल्प मी गेल्या वर्षापासून केला आहे. पंडित दीनदयाळ उपाध्यायांच्या जयंतीच्या माध्यमातून गेल्या वर्षापासून या भागातील गुणवंत शिक्षकांचा एक गौरव सत्कार करण्याचं योजिलं होतं आणि त्यानुसार गेल्या वर्षापासून हा कार्यक्रम कुठलाही राजकीय बंधन न आणता सर्वसामान्यांच्या दृष्टीने मी तो कार्यक्रम आयोजित केला होता आणि तीच संकल्पना पुढं राबवण्याच्या दृष्टीने 17 सप्टेंबर या दिवशी आजचा वाढदिवस आणि मोदीजींचा वाढदिवस हा एकत्र करून पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीच्या माध्यमातून एक मोठा कार्यक्रम करायचा असं मी सुनियोजित केलेलं आहे. त्याच्यामुळे हा छोटासा कार्यक्रम आज आयोजित करून उरलेला एक चांगला संकल्प त्या दिवशी 17 सप्टेंबर 2017ला करण्याचं सर्व कार्यकर्त्यांनी ठरवलं आहे आणि त्या दृष्टीने आमचा हा प्रयत्न असेल. त्यामध्ये ह्या तालुक्यामध्ये नावाजलेले, नामांकित असे किंवा ज्यांनी गुणगौरव केलेला आहे त्यामधले शाळेतले असतील, प्रशासनातले असतील, विद्यार्थी असेल, ज्येष्ठ नागरिक असेल, यांचा एक गौरव त्या ठिकाणी मी करायचं ठरवलेलं आहे आणि 17 सप्टेंबर 2017 या दिवशी आवर्जून सगळ्यांनी उपस्थित राहण्याचं मी आव्हान त्या दिवशी सर्वांना करणार आहे. तसेच त्यांनी इंगवलेवाडी व्यायामशाळा, साहित्य, चास, धोंडेमाळा, स्मशानभूमी, शिनोली, गिरवली रस्त्यांची कामे मार्गी लावण्यास विशेष प्रयत्न केलेत. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे पुणे जिल्ह्याचे सहकार आघाडीचे उपाध्यक्ष संजय शेठ थोरात, पुणे जिल्हा कामगार आघाडीचे उपाध्यक्ष अजित काळे, परिवर्तन प्रतिष्ठानचे अध्यक्ष दयानंद मोरे, माहिती आणि जनसंपर्कचे गणेश काळे, माजी तालुका अध्यक्ष विनायक धुमाळ, घोडेगाव शहर उपाध्यक्ष साई शिंगाडे, युवा नेते सचिन दरेकर, कोलनरा गावचे अध्यक्ष दशरथ काळे, शंकर काळे, संजय काळे, नवनाथ काळे, जयेश काळे, अमोल शेवाळे, अजय लांडे, मंगेश दरेकर, रामदास काळे, सुजित पिंगळे, पंढरीनाथ इंगवले, दिलीप काळे, वैभव काळे, गणेश दरेकर, अभिजित दरेकर, ऋषिकेश शेटे, सुनील हिले, अक्षय काळे आदी मान्यवर आणि भाजप कार्यकर्ता या प्रसंगी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. मोहसिन काठेवाडी, C24 तास, घोडेगाव. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. सर्वांच्या विश्वासाला पात्र ठरलेली आपली हक्काची परखड वृत्तवाहिनी C24 तास. वृत्तवाहिनीला 3ऱ्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक भूमी अभिलेख कार्यालय शिरूर यांच्या वतीनं C24 तास या वृत्तवाहिनीस 3ऱ्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक श्री इंद्रसेन लांडे, उपअधीक्षक भूमी अभिलेख, श्री किशोर ढवळे, मुख्यालय सहाय्यक श्रीमती आहिरवडे मॅडम, परिरक्षण भूमापक मांडवगण सजा, श्री अमोल बडदे, नगर भूमापक, श्री महेंद्र म्याणा, परिरक्षण भूमापक शिरूर आणि सर्व कर्मचारीवृंद. शीतयुद्धाच्या 3ऱ्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने भूमी अभिलेख विभागातर्फे 3ऱ्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा व सर्व पत्रकार बंधूंना तळागाळातील जनतेपर्यंत शीतयुद्धाचे मार्फत जी सेवा पुरवली चाललेली आहे व जी जनजागृती केलेली आहे त्याला माझ्या कार्यालयाच्या वतीने हार्दिक शुभेच्छा.
सर्वांच्या विश्वासाला पात्र ठरलेली आपली हक्काची परखड वृत्तवाहिनी C24 तास. वृत्तवाहिनीला 3ऱ्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक वृत्तवाहिनी हिंगोली जिल्हाभरात चांगल्या प्रकारे नेटवर्क तयार करीत आहे. त्यांच्या या C24 तास या वृत्तवाहिनीच्या 3ऱ्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा. सर्वांच्या विश्वासाला पात्र ठरलेली आपली हक्काची परखड वृत्तवाहिनी C24 तास. वृत्तवाहिनीला 3ऱ्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक सांगलीतील युवकांचे खंबीर नेतृत्व माननीय मनोजदादा सरगर. आयुर्वेदिक आणि नैसर्गिक जडीबुटी औषध आता मिळणार आपल्या श्रीरामपूर आणि राहुरी शहरात. डायबिटीज, मूळव्याध, मूतखडा, केस गळणं, केसातील कोंडा नष्ट करणं, दाढदुखी, वजन वाढवणं, वजन कमी करणं, गुडघे आणि कमरेचं दुखणं, पोट साफ न होणं या सर्व आजारांवरती हमखास रामबाण जडीबुटी आयुर्वेदिक उपचार. तसेच ॲसिडिटी, नायटा, गजकर्ण, तोंड येणं, स्त्रियांच्या अंगावरनं जाणं यावरही खात्रीशीर जडीबुटी औषधोपचार उपलब्ध. आता डायबिटीज मुक्त होण्यासाठी सुवर्ण संधी. एका महिन्यात 3 किलो वजन वाढवा याची 100% खात्री. जे जास्तीत जास्त औषध घेण्यासाठी 350 ते 400 रुपयाच्या आत खर्च येतो. कोणालाही गुण 10 पैकी 9 लोकांना पूर्णपणे येतो. कुठल्याही व्यक्तीला फसवत नाही. संपर्क घनश्याम किराणा स्टोअर, विठ्ठल काका वडनेरे. मोबाईल क्रमांक 97 63 48 04 15. घरपोच सुविधेसाठी संपर्क 96 04 79 43 41. ठिकाण घनश्याम किराणा स्टोअर, दत्त मंदिरामागे, अशोकनगर, तालुका श्रीरामपूर, जिल्हा अहमदनगर. आयुर्वेदिक जडीबुटी म्हणजे खात्रीशीर रामबाण इलाज. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढची बातमी. गेल्या वर्षभरापासून पाथर्डीमधील एकनाथवाडी इथे सिंगल फेज तसेच शेतीसाठी लागणाऱ्या 3 फेजची वीज बंद आहे. वारंवार तक्रार करून देखील त्याची दखल घेतली जात नाहीये. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं वीज वितरण कार्यालयामध्ये धरणे आंदोलन करण्यात आलंय. पाथर्डी तालुक्यातील एकनाथवाडी इथे गेल्या वर्षभरापासून सिंगल फेज तसेच शेतीसाठी लागणाऱ्या 3 फेजची वीज बंद आहे. वारंवार तक्रारी करून देखील दखल घेतली जात नाहीये. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं वीज वितरण कार्यालयामध्ये धरणे आंदोलन करण्यात आलंय. या आंदोलनाचं नेतृत्व मनसेचे जिल्हाध्यक्ष देविदास खेडकर यांनी केलंय. शहरामधील वीज वितरण कार्यालयामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं धरणे आंदोलन करण्यात आलं. यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष देविदास खेडकर, विष्णू खेडकर, महादेव खेडकर, बाबासाहेब घुगे, विठ्ठल डोंगरे, पप्पू खेडकर, एकनाथवाडीच्या सरपंच सविता खेडकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते. तालुक्यामधील एकनाथवाडी इथे गेल्या वर्षभरापासून सिंगल फेज आणि शेतीसाठी लागणारी 3 फेजची वीज बंद आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत आहे. कार्यालयाकडे वारंवार लेखी तसेच तोंडी तक्रारी देऊनही अधिकाऱ्यांकडनं कामं केली जात नाहीयेत. तसेच गावामध्ये कायमस्वरूपी लाईनमनची नेमणूक करावी. सिंगल फेज आणि 3 फेजची अनधिकृत कनेक्शन कट करून संबंधांवर कारवाई करावी यासह विविध मागण्या आंदोलकांनी यावेळी केल्यात. याबाबत ग्रामस्थ विष्णू खेडकर आणि देविदास खेडकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्यात. आज आम्ही पाथर्डी अभियंता ऑफिसला आलेलो आहोत. कारण की आमच्या गावामध्ये 1.5 वर्षापासून कुठल्याच प्रकारचे गावामध्ये लाईट नाही. कारण की 1.5 वर्षापासून आमच्या गावामध्ये लाईटचा असा प्रश्न आहे की पोलवर तारी कुठल्या परिस्थितीत व्यवस्थित नाही. कुठं तार 8 दिवसातून 2-3 वेळेस तुटती. एवढंच नाही तर एक मुलगीसुद्धा तारीला चिटकून मारलेली आहे. त्यामुळे आमची एवढीच एक विनंती आहे गावकऱ्यांची की बा साहेबांनी आमच्या गावाची लाईट क्लिअर करून द्यावात. आमच्या गावाला ट्रान्सफॉर्मर द्यावा. आमची एवढीच विनंती आहे. गावामध्ये गेले 25 वर्षापूर्वी जी लाईट आलेली आहे त्यानंतर कुठलीही दुरुस्ती नाही.
त्यासाठी नेहमी काय होतं, तारा तुटल्या जातात आणि तार एकमेकाला लागले की ट्रान्सपोर्ट जो टाकलेला असतो तो ट्रान्सपोर्ट लगेच पाठीमागे जळतो. त्यामुळं आम्हाला विद्युत बोर्डाला कळवावं लागतं. विद्युत बोर्ड बी आमच्यावर याने नाराज होतं की बाबा तुम्ही 15 दिवसाला ट्रान्सपोर्ट जावता, पण असं आमच्या गुन्ह्यातून ते होत नाही. ते विद्युत बोर्डाच्याच कामगाराचा हलगर्जीपणा त्यांना नडतो आणि ते ट्रान्सपोर्ट जळतो. म्हणून आमच्या पूर्ण गावाची लाईटची सगळं विस्कळीतपणा आलेला आहे आणि कुठेही गावाला घराघरात लाईट नाही, वेळेवर लाईट नाही, कुठं दळणाची व्यवस्था नाही, पाणी पिण्याची व्यवस्था नाही, अशी आमच्या गावाची गैरसोय होती. तर या विद्युत मंडळीने, विद्युत बोर्डाने त्या गावाची दखल घेऊन त्वरित तारावळणी चालू करावे. राहिलेले कोटेशन ते आमचं गाव भरण्याला तयार आहे, ते कोटेशन भरून घेऊ आणि आमची लाईट सुरळीत करून द्यावी अशी विद्युत बोर्डाकडे आमची मागणी आहे. यावेळी देवीदास खेडकर यांनी वीज वितरण विभागाच्या अधिकाऱ्यांना विविध प्रश्न विचारून धारेवर धरलाय. वीज वितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता हरीश पोपळगट यांनी त्वरित कामे मार्गी लावण्याचं आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं. मुकुंद लोहिया, C24 तास, पाथर्डी. नेवासा शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून गढूळ पाणी पुरवठा होतोय. या संदर्भात नगरपंचायतीमध्ये आंदोलने झाली आहेत. तसेच राजकीय आरोप प्रत्यारोपानंतर नगरपंचायतीनं पाणी पुरवठा होणाऱ्या जलशुद्धीकरण केंद्राची गुरुवारी साफसफाई केली आहे. त्यामुळे आता 2 दिवसांमध्ये नेवासेकरांना शुद्ध पाणी मिळणार आहे. नेवासा फाटा येथील जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या साफसफाईकडे नगरपंचायतीचं दुर्लक्ष झालं होतं. त्यामुळे नेवाशामधील नागरिकांना दूषित गढूळ पाणी पिण्याची वेळ आली होती. यावरती नागरिकांनी संताप व्यक्त करून आंदोलने केली होती. प्रभारी मुख्याधिकारी यांनी पाहणी करून गुरुवारी दिवसभर पाणी पुरवठा बंद ठेवून नगरपंचायत कर्मचाऱ्यांना जलशुद्धीकरणाचे सर्व टँक स्वच्छ करण्याचे आदेश दिले. जलशुद्धीकरण यंत्रणेची वेळी साफसफाई केली असती तर ही वेळ आली नसती. गढूळ पाण्याच्या निमित्तानं नेवाशामध्ये आरोप प्रत्यारोपानं राजकीय वातावरणही गढूळ होऊ लागलं होतं. काँग्रेसचे शहराध्यक्ष संजय सुखदान तसेच उपनगराध्यक्ष नंदकुमार पाटील तसेच ठेकेदार यांच्यामध्ये पत्रकबाजी सुरू झाली होती. गुरुवारी दिवसभर जलशुद्धीकरण केंद्रामधील पूर्ण गढूळ पाणी तसेच गाळ बाहेर काढून स्वच्छता करण्याचं काम नगरपंचायत कर्मचाऱ्यांनी केलंय. आता स्वच्छ आणि शुद्ध पाणी मिळणार असल्यानं नेवाशामधील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडलाय. ते सध्या नेवासा शहराला गढूळ पाणी पुरवठा होत होता, त्या संदर्भात फिल्टर प्लांट स्वच्छतेची मोहीम घेतली. काय सांगाल तुम्ही त्या संदर्भात? शनिवारी आपण त्या फिल्टर प्लांट म्हणजे गढूळ पाण्याच्या संदर्भात इन्स्पेक्शन केलं होतं, साईट इन्स्पेक्शन. तर त्यावेळेस तिथे ज्या काही त्रुटी आढळल्या त्यात असं निदर्शनास आलं होतं की जो सँडबेड आहे त्याची स्वच्छता केली गेली नव्हती. तर आपण मग ते फिल्टर प्लांटची स्वच्छता करण्यासाठी शटडाऊन घ्यावा लागणार होता. 1 दिवस आपल्याला वॉटर सप्लाय बंद करावा लागणार होता. त्या दृष्टीने आपण 4 दिवस बिफोर नागरिकांना सूचना दिली होती की त्यांनी पुरेसा पाणी साठा करावा आणि गुरुवारी आपल्याला फिल्टर प्लांटची स्वच्छता करायची आहे. त्यामुळे पाणी वॉटर सप्लाय होणार नाही. आणि त्या नियोजनानुसार आज फिल्टर प्लांटची जे आहे सँडबेड वगैरे याची साफसफाई क्लिनिंग वगैरे चालू आहे. आणि यानंतर जवळजवळ आता गढूळ पाणी म्हणजे पावसाचे दिवस असल्यामुळे गढूळ पाण्याचं प्रमाण थोडंफार असणारच आहे. परंतु त्यासाठी आपण ॲलम तुरटी वगैरे हे जे आहे याचं पण मटेरियल उपलब्ध केलं आहे. आणि जवळजवळ पूर्वीपेक्षा साधारणतः 90% स्वच्छ पाणी आपण या सगळे साफसफाई झाल्यानंतर आम्हाला अपेक्षा आहे की 90% जास्त स्वच्छ शुद्ध पाणी आपल्याला देता येईल या साफसफाईनंतर. ओके. आता हे पाणी पुरवठा स्वच्छ उद्यापासून नेवासा शहराला स्वच्छ पाणी पुरवठा मिळेल? हो. आता आपलं जे काही टेक्निशियन जे होते त्यातले एक्सपर्ट होते त्यांचे ओपिनियन घेतलेलं होतं. ओपिनियननुसार त्यांनी सांगितलं की आपल्याला ही प्राथमिक स्तरावरती म्हणजे प्राथमिक टप्प्यावरती आपल्याला ही कामं करावी लागणार आहेत. त्या दृष्टीने आपण काही यांत्रिक आहेत कामे, परंतु ती भांडवली स्वरूपाची असल्यामुळे आपल्याला ती त्याचा नंतर विचार करावा लागेल. पण सध्या आपल्याला जो काही पहिला टप्पा आहे, पहिल्या टप्प्यामध्ये आपल्याला फिल्टर प्लांटची साफसफाई करणं आवश्यक होतं. त्यानुसार आपण ती आज केली आहे. काम चालू आहे अद्याप आणि उद्यापासून स्वच्छ पाणी शहराला मिळेल. शंकर नाबदे, C24 तास, नेवासा.
या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, सगळा वर्तमानात बिनधास्त. आयुर्वेदिक आणि नैसर्गिक जडीबुटी औषध आता मिळणार आपल्या श्रीरामपूर आणि राहुरी शहरात. डायबिटीज, मूळव्याध, मूतखडा, केस गळणं, केसातील कोंडा नष्ट करणं, दाढदुखी, वजन वाढवणं, वजन कमी करणं, गुडघे आणि कमरेचं दुखणं, पोट साफ न होणं या सर्व आजारांवरती हमखास रामबाण जडीबुटी आयुर्वेदिक उपचार. तसेच ऍसिडिटी, नायटा, गजकर्ण, तोंड येणं, स्त्रियांच्या अंगावरनं जाणं यावरही खात्रीशीर जडीबुटी औषधोपचार उपलब्ध. आता डायबिटीज मुक्त होण्यासाठी सुवर्ण संधी. एका महिन्यात 3 किलो वजन वाढवा याची 100% खात्री. जे जास्तीत जास्त औषध घेण्यासाठी 350 ते 400 रुपयाच्या आत खर्च येतो. कोणालाही गुण 10 पैकी 9 लोकांना पूर्णपणे येतो. कुठल्याही व्यक्तीला फसवत नाही. संपर्क घनश्याम किराणा स्टोअर, विठ्ठल काका वडनेरे. मोबाईल क्रमांक 97 63 48 04 15. घरपोच सुविधेसाठी संपर्क 96 04 79 43 41. ठिकाण घनश्याम किराणा स्टोअर, दत्त मंदिरामागे, अशोकनगर, तालुका श्रीरामपूर, जिल्हा अहमदनगर. आयुर्वेदिक जडीबुटी म्हणजे खात्रीशीर रामबाण इलाज. बदलत्या युगाबरोबर चालणारी अत्याधुनिक आणि परिपूर्ण वृत्तवाहिनी C24 तास. वृत्तवाहिनीला 3ऱ्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शिरूर पोस्ट ऑफिसच्या वतीने C24 तास वृत्तवाहिनीस 3ऱ्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक अमोलेश शेळके, पोस्ट मास्तर शिरूर, मंजुषा मोरे, पोस्ट मास्तर शिक्रापूर, सर्व कर्मचारी वृंद शिरूर आणि शिक्रापूर पोस्ट ऑफिस. नमस्कार, मी शिरूर पोस्ट मास्टर अमोल शेळके. शिरूर पोस्टच्या वतीनं C24 तास वृत्तवाहिनीस 3य वर्धापन दिनानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा. तसेच C24 तासमधील पत्रकार हे तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचलेले आहेत. तसेच लोकांना न्याय मिळवून देण्याचे कार्य अविरत चालू आहे. बदलत्या युगाबरोबर चालणारी अत्याधुनिक आणि परिपूर्ण वृत्तवाहिनी C24 तास. वृत्तवाहिनीला 3ऱ्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक C24 तास या चॅनलच्या 3ऱ्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं मी राहुरी नगर परिषदेच्या वतीनं आपल्या चॅनलला शुभेच्छा व्यक्त करतो. गेल्या 3 वर्षामध्ये राहुरी तालुक्यातील सर्वसामान्य जनतेच्या पसंतीस आपला चॅनल उतरलेला आहे. सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नावरती आपल्या चॅनलनी कायम आवाज उठवलेला आहे आणि सर्वसामान्यांच्या बाजूनी एक लढा देण्याचं काम या चॅनलच्या माध्यमातून झालेलं आहे आणि त्याचाच परिपाक म्हणून गेल्या 3 वर्षामध्ये आपल्या चॅनलची लोकप्रियता राहुरी शहरासह राहुरी तालुक्याच्या ग्रामीण भागात अत्यंत वाढलेली आहे. उत्तरोत्तर आपल्या चॅनलची भरभराट हो अशी या निमित्तानं मी नगर परिषदेच्या वतीनं चॅनलला शुभेच्छा व्यक्त करतो. सर्वांच्या विश्वासाला पात्र ठरलेली आपली हक्काची परखड वृत्तवाहिनी C24 तास. वृत्तवाहिनीला 3ऱ्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक मुळा प्रवरा ॲग्रोटेक प्रोड्युसर कंपनी लिमिटेड. संस्थेची कार्य आणि उद्देश: शेतीसाठी लागणारे सर्व अवजारं शासकीय सवलतीमध्ये उपलब्ध करून देणं, कमी खर्चामध्ये शेतीचे तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणं, तसेच उत्पादित झालेल्या शेतीमालाला बाजारपेठेमध्ये योग्य दर मिळवून देण्यासाठी मार्गदर्शन आणि मदत करणं, शेतकरी गटाच्या माध्यमामधनं बीजोत्पादन कार्यक्रम राबवणं, शेती आणि शेतीपूरक व्यवसायाला मार्गदर्शन आणि चालना देणं, शेतकऱ्यांनी उत्पादित केलेले फळं, भाजीपाला, कडधान्य आणि इतर सर्व शेतमाल शेतकऱ्यांकडनं खरेदी करणं, त्यासाठी खरेदी केंद्र उघडणं, शेतकऱ्यांकडनं खरेदी केलेल्या मालाची प्रक्रिया, प्रतवारी आणि पॅकिंग करणं, शेतकऱ्यांच्या शेतमालाला रास्त आणि स्पर्धात्मक दर देणं,
शेतकऱ्यांना शेतमाल खरेदी विक्रीसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व सुविधा पुरवणं, शेतकऱ्यांच्या शेतीमालाची प्रक्रिया करणं आणि त्यांची निर्यात करणं. ठिकाण ऑफिस, शॉप नंबर 2, श्रद्धा बिल्डिंग, गोकुळ कॉलनी, कॉलेज रोड, राहुरी, तालुका राहुरी, जिल्हा अहमदनगर. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढची बातमी. यवतमाळ इथून एक मोठी बातमी समोर आली आहे. महागाव इथे पीक विमा घेण्यास बँक आणि महा ई सेवा केंद्र टाळाटाळ करत आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांनी पीक विमा कोणाकडे सादर करायचा असा प्रश्न उपस्थित झालाय. महागाव तालुक्यातील शेतकरी पीक विमा भरण्यासाठी बँकेसमोर रांगा लावतायत, मात्र त्याचा काही फायदा होत नाहीये. मुडाना येथील युनियन बँक मॅनेजर यांनी मीडियासमोर GR सादर केलाय. GR मध्ये असं नमूद केलंय की पीक विमा घेण्यास आदेश नाहीयेत. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे जिल्हा वरिष्ठ अधिकारी भोयर यांनी पीक विमा बँकेमध्ये न भरता ऑनलाईन भरण्यात यावा. 4 ऑगस्ट 2017 ही शेवटची तारीख आहे अशी माहिती मीडियाला फोनवरून दिली आहे. शेतकरी बँकेमध्ये गेला असता बँकेचे कर्मचारी शेतकऱ्यांना असं सांगतात की पीक विमा आमच्याकडे न भरता ऑनलाईन भरावा. शेतकरी पीक विमा ऑनलाईन भरण्यासाठी महा ई सेवा केंद्राकडे गेले असता लिंक नेटवर्क नाहीये असं सांगण्यात येत आहे. सगळीकडे शेतकऱ्यांच्या बाबतीत टाळाटाळ होतीये. शेतकऱ्यांनी पीक विमा कोणाकडे सादर करावा हा गंभीर प्रश्न शेतकऱ्यांच्या समोर उभा आहे. यवतमाळ जिल्ह्यामधील पीक विम्यापासून 50% शेतकरी वंचित आहेत. या सर्व बाबींकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घालावं, तसेच शेतकऱ्यांच्या पीक विम्यासंदर्भातील सर्व समस्या दूर कराव्यात अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. साहेब, आम्ही आता कागद घेऊन कोर्टपर्यंत फिरणार बँकेपुढे. एक तर निसर्ग साथ देईन झालं, पाणी येईन झालं, सोयाबीन वाळून चाललं, कापूस वाळून चाललं, ज्वारी वाळून चालली, आणि बँकेत येऊन मग किती दिवस फिरणार आम्ही? 5 तारीख तुम्ही अडाणी माणसं आम्हाला काही समजत नाही. 5 तारीख म्हणून पत्ता आला, त्याच्यामुळे आम्ही फिरायलो. 2-3 दिवस झाले फिरत आहो आम्ही, आणि आमचे कागदपत्र घेईन. साहेब म्हणते आम्हाला आदेश आला नाही. आता काय करणार आम्ही? जिल्हा मध्यवर्ती महागाव या बँकेसमोर आम्ही सर्व शेतकरी मिळून आम्ही तशी पीक विमा शेतकऱ्याचा पीक विमा भरण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत. तर आम्हाला इथले पीक मॅनेजर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मॅनेजर आम्हाला सांगत आहेत की तशी आम्हाला वरून आदेश नाही आहे, म्हणून आम्ही विमा घेत नाही. लास्ट तारीख त्याची 31 तारीख होती अशी म्हणत होते, पण पेपरला आणि सह्याद्री न्यूजला याच्यावर 5 ऑगस्टपर्यंत तारीख वाढवण्यात आली असं आम्हाला सांगण्यात आलं. आणि आम्ही स्वतः आम्ही पीक विमा भरण्यासाठी आम्ही आलेलो आहोत. तर यांनी आम्हाला इथून हकलपट्टी करून म्हणण्याचं तात्पर्य की बा पीक विमा आम्ही घेत नाही ह्या उद्देशानं आम्हाला असं बाहेर पाठवत आहेत. आणि ऑनलाईनवर जा किंवा सेतूकडे जा असं म्हणून तिथं जर सेतूकडे जर आम्ही गेलो तर तिथंशी लिंक नाही म्हणून तिथून पण आम्हाला असे म्हणत आहे की बा लिंक नाही आहे, आम्ही इथं पण विमा घेत नाही अशी तशी असं चाललेलं आहे शेतकऱ्याचं. म्हणजे शेतकऱ्यांचा काय घोळ काय लावलं आहे तशी, म्हणजे लेकरवाळ्याचा खेळ लावल्यासारखं लावलेलं आहे तशी. त्याच्यामुळे आम्ही खूप परेशान आहोत की पीक विमा घ्यायला पाहिजे, वरून आदेश मिळायला पाहिजे, मुख्यमंत्र्यापर्यंत ही गोष्ट पोहोचवायला पाहिजे. तर आम्ही ही न्यूज हे आमचे जर ही बातमी जर पोहोचवली वर मंत्र्यापर्यंत तर जी न्यूजवाल्याची खूप आभार होतील आमच्याकडे. शेतकऱ्याकडे खूप आम्हाला सहकार्य सोबत संगत मिळेल आम्हाला असं आमचं सर्व शेतकऱ्याचं म्हणणं आहे. त्या लोणींची शेवटची तारीख होती 31 ऑगस्ट. तर जे लोणी आले आणि 31 जुलै आणि नॉन लोणी करता इतवार आपण वेगळा ठेवलेला होता. आता नॉन लोणी आले होते आपल्याकडे किती आले होते? आता पत्र दाखवा तुम्हाला. नवीन पीक कर्ज, रिन्युअल पीक कर्ज यातल्या सापडला. हां, तर 164 नॉन लोणी आहेत. त्यांचे आम्ही विमा पाठवून दिलेला आहे पैसे RTGSद्वारा, आणि 665 हे लोणी होते. आणि आता GR आलेला आहे की असं आलेलं आहे की जे लोणी होते आणि नॉन लोणी होते त्यांच्या तुम्ही पाठवून दिलेला आता RTGS, आणि 1 तारखेनंतर नॉन लोणी करता ऑनलाईन भरायचा आदेश आहे.
ते व्हॅलिड राहतील आणि बँकेला जर दिलं तर ते इनव्हॅलिड राहतील. बस एवढीच न्यूज आहे, बाकी काही नाही. फिरोज पठाण, C24 तास, यवतमाळ. आंबेगाव बाजार समितीमध्ये कांद्याला प्रति किलो 30 रुपये बाजारभाव मिळतोय, त्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलंय. मात्र कांद्याच्या वाढलेल्या दरामुळे सामान्यांचं बजेट कोलमडून जाणार आहे, तर कांद्याचा भाव असाच तेजीत राहावा अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. 15 दिवसांपूर्वी 6 ते 7 रुपयाला मिळणाऱ्या कांद्याचे भाव 4 पटीने वाढलेत. नवी दिल्ली, उत्तर प्रदेश, हरियाणा, कर्नाटक इत्यादी राज्यांमधनं व्यापारी कांदा खरेदी करण्यासाठी मंचर इथे येत आहेत. गोळा कांदा 275 ते 300 रुपये, मोकल कांदा 240 ते 250 रुपये, मध्यम कांदा 220 ते 230 रुपये, तर गोलटी कांदा 200 ते 210 रुपये इतका दर कांद्याला मिळाला आहे. कांद्याचे भाव कडाडल्यानं मंचर बाजार समितीमध्ये आवक वाढली आहे, त्यामुळे कांदा खरेदी करण्यासाठी व्यापाऱ्यांची लगबग या ठिकाणी पाहायला मिळते आहे. येत्या काही आठवडे कांद्याचे बाजारभाव असेच तेजीमध्ये राहण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे. मोरडे काका, मला सांगा, आता आज कांद्याला बाजारभाव आहे, हा काय बाजारभाव आणि कसं काय बाजारभाव वाढले, काय सांगणार तुम्ही? 8 दिवसापूर्वी 100 ते 150 रुपये का असलेला बाजार आज MP चा कांदा संपल्यामुळं UP, दिल्ली, हरियाणा, पंजाब आणि कर्नाटकमधून, तामिळनाडूमधून मागणी जोरदार आलेली आहे आणि त्यामुळं सगळीकडून खेत झालेली आहे. त्यामुळं आज जवळजवळ 100 रुपयांनी कांदा वाढलेला आहे. जो 150 रुपये खपत होता तो आज 170 रुपये 270 रुपये विक्री होत आहे. हा मोठा कांदा आहे, हा 275 रुपये त्याचा लिलाव बोली झालेली आहे. त्यामुळे बोला तुम्ही. आज अचानक कांद्याला भाव वाढल्यामुळे शेतकरी फार आनंदित झाला आहे. टमाटोलाही तसेच बाजार होती, त्यामुळे शेतकरी जरा आनंदात आहे. असेच बाजार कायमस्वरूपी राहो अशी आम्ही प्रार्थना करत आहे. मोदी सरकारकडे प्रार्थना करत आहे. मला सांगा, कांद्याला आता बाजारभाव काय आहे सध्या? कांद्याला आता आजचा रेट झालेला आहे 270 रुपये, 200 ते 250 रुपये आजचा रेट झालेला आहे कांद्याला सर्रास. त्यामुळे जरा बरं शेतकरी जरा तरलेला आहे. जो मेलेला शेतकरी होता तो जरा आता बरं व्हायला लागलेला आहे. दिनेश बानखेले, C24 तास, मंचर. पुन्हा एकदा पाहूयात काही ठळक घडामोडी. आंबेगाव, जुन्नर आणि खेड तालुक्यातील महामार्गावरचे अनेक पूल धोकादायक स्थितीत, सरकारचं होतंय दुर्लक्ष. अबू आझमी यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ सोलापूरमध्ये निदर्शने, अबू आझमी आणि वारिस पठाण यांच्या पोस्टरला जोडे मारो आंदोलन. एकनाथवाडीमध्ये गेल्या वर्षभरापासून 3 फेजची वीज बंद, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं धरणे आंदोलन. आणि महागाव इथे पीक विमा घेण्यास बँक आणि महा ई सेवा केंद्र करते टाळाटाळ, शेतकऱ्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष. याचबरोबर बातमीपत्रात आज वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेटसाठी बघत राहा C24 तास, सकाळ वर्तमानात बिनधास्त.